बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय। राज्यातील पूर परिस्थितीमुळे शेतीसाठीच्या कर्ज वसुलीस 1 वर्षाची स्थगिती। मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप। निलेश राणेंचा भाजप कार्यकर्त्यांच्या घरात छापा। 20 ते 25 लाख सापडल्याचा दावा। मालवणमध्ये निलेश राणेंनी केलेले आरोप खोटे आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी याचा काहीही संबंध नाही। भाजप नेत्यांनी आरोप फेटाळले। ते पैसे विजय केनवडेकरांच्या व्यवसायाचे। भाजप केनवडेकरांच्या पाठीशी। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांकडून केनवडेकरांची पाठराखण। अंजली दमानिया आज घेणार गृहमंत्री अमित शहांची भेट। अजित पवारांचा राजीनामा घेण्यासाठी काल दिला होता 24 तासांचा अल्टिमेटम। बॉम्बेचं मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा। मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना उत्तर। केंद्र सरकारला पत्र लिहून IIT बॉम्बेचं मुंबई करा अशी करणार मागणी। फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस शिंदेंच्या चर्चेनंतरही भाजप शिवसेनेत फोडाफोडी सुरूच। अंबरनाथमध्ये भाजपला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर। भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। हाँगकाँगमध्ये 31 मजली इमारतीला भीषण आग। आगीत 36 लोकांचा मृत्यू। भारताला मिळालं राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद। 2030 मध्ये अहमदाबादमध्ये खेळवली जाणार राष्ट्रकुल स्पर्धा। पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन। त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला झालाय। अहिल्यानगरमध्ये बीड जिल्ह्याच्या सीमेजवळील मानगावजवळ 10 ते 11 जणांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला। यात राम खाडेंसह 3 ते 4 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हल्ला कुणी केला याबाबत अद्याप कळू शकलेलं नाहीये। यापूर्वी काही लोकांनी आमचं ट्रेस करण्याचं काम केलं। लोकेशन तुम्ही ह्या हॉटेलला जेवता का, त्या हॉटेलला जेवता का, अशी काही लोकांची आम्हाला अशा मित्रांना विचारायची। पण आम्ही ते थोडंसं लाईटली घेतलं आणि हा हल्ला हा आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे आहे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे असं आमचं मत आहे। कारण की आमचं दुसऱ्याचं कुणाचं काही विषयच नाही ना। आम्ही त्यांच्याच सगळ्या तक्रार आहेत आमच्यावाल्या आणि त्यांनी हा हल्ला आमच्या घडून आणलाय। तक्रार आम्ही उद्याच्याला 2 दिवसात आता दाखल करू, उद्या किंवा भविष्यात। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सगळ्याच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरूच आहे। राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेल्या नगरसेवकांचे स्वागत करत म्हसळा येथील बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीकडून निषेधाचे फलक दाखवत रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले। गोगावले आणि तटकरेंचे कार्यकर्ते आमने-सामने आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून दीपक केसरकर यांना घेण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। हुपरीमध्ये निवडणूक चिन्ह वाटपावरून वाद निर्माण झालाय। निवडणूक चिन्ह बदलल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय। दबावातून चिन्ह बदलल्याचा आरोप करण्यात आलाय। उज्ज्वला थिटे यांची याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। भाजप नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरला होता।
अमळनेरमध्ये दाखल होता श्रीकांत शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून स्वागत करण्यात आलं। प्रचारादरम्यान 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली। मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। पालकमंत्री जालन्याची असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार असल्याचंही त्या म्हटल्या। धुळ्याच्या शिरपूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय, तर शिरपूर नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। बदलापुरात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। नगरपरिषदेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करणार आहेत। दरम्यान प्रचार सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे। अमरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। यामुळे भाजप आणि शिवसेनेत फोडाफोडीचं राजकारण टोकाला पोहोचल्याची चर्चा आहे। कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी राजीनामा दिलाय। सचिन पोटे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 2021 मध्ये निवडणुका झाल्या असत्या तर तरुणांना संधी मिळाली असती असं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं। महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं। आता ही शक्य तिथे युती झाली आहे, त्यामुळे नगरपरिषदांमध्ये देखील महायुतीला यश मिळेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय। पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाच प्रभागातून पती पत्नी निवडणूक लढवत आहेत। तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आदित्य फत्तेपूरकर आणि स्मिता फत्तेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले। एप्रिल महिन्यामध्ये सम्राट महाडिकांचा मोठा सत्कार करण्याचा सूतोवाच खरं तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला। यामुळे सम्राट महाडिकांना भाजपकडून आमदारकीचा शब्द पाळला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होते। नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जळगावच्या 40 गावात निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला। आचारसंहिता असताना रात्रीच्या वेळी रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय, तर नगर परिषदेच्या मालमत्तेला नुकसान झाल्याचं म्हणत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश शिंदे आणि फडणवीसांनी दिलेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली। शिरसाट आणि चव्हाणांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून त्यांनी भाष्य केलं। नवी मुंबई शहरामध्ये 45,588 दुबार नावं असल्याची बाब प्रारूप मतदार यादीतून समोर आली आहे। दरम्यान आता बीएलओच्या माध्यमातून एका ठिकाणचं नाव रद्द करणार असल्याची माहिती नवी मुंबई मनपा उपायुक्त डोईफोडे यांनी दिली आहे। दुबार मतदार यादीतील घोळावरून शिवसेना उबाठा पक्षानं निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलं। ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये जाऊन मतदार यादी नव्यानं तयार करून नंतरच मतदान घ्यावं अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात आली। मीरा भाईंदरमध्ये मतदार यादीतील घोळावर मनसेनं संताप व्यक्त केला। अविनाश जाधव यांनी आयुक्तांची भेट घेत तातडीनं यादी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे।